नमस्कार सर्वांचं. खासदार चषक 2025च्या या नेत्रदीपक स्पर्धेमध्ये मानस्वी हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेचा दिवस क्रमांक 5 आणि जसजशी स्पर्धा पुढे चाललेली मित्रांनो, या स्पर्धेचा रोमांच वाढत चाललेला आहे. चित्त थरारक लढती आपण या ठिकाणी बघत आहात आणि अगदी डोळ्याची पारणं फेडणारी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेचा पर्व क्रमांक 2 या ठिकाणी आपण अनुभवतोय, बघतोय, आनंद घेतोय आणि गेली 4 दिवस जर बघितलं तर सातत्यपूर्ण या ठिकाणी क्रीडा रसिकाची मन जिंकणारी सामने या ठिकाणी संपन्न झाली. आज सकाळच्या पहिल्या सत्रात जर बघितलं तर एक रोमहर्षक अतिशय प्रचंड उत्सुकतेनं आपण तो सामना बघितला आणि त्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं 2 खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. एकीकडे रामहरी चौरे ज्यांचं अर्धशतक आपण बघितलं, शतकासाठी मात्र पोषक ठरलं. संघाच्या धावपलकाला अगदी 110 धावांपर्यंत त्या ठिकाणी त्या अर्धशतकानं नेलं. तर त्यांच्या विरोधामध्ये सोन्या राऊत मैदानात उतरले. 111 धावांचं ओझं त्यांच्या खांद्यावर होतं, परंतु त्या ठिकाणी आपण बघितलं जबरदस्त फलंदाजी त्या ठिकाणी केली. माधव हजारे असतील आणि त्यानंतर वैभव ज्यांनी एक ग्लोरियस टच त्या ठिकाणी दाखवला आणि सोन्या राऊत जे विजयाचे शिल्पकार ठरले. एक दमदार अर्धशतक पुन्हा एकदा त्यांनी पार केलं आणि त्या ठिकाणी आपण बघितलं अगदी सम्राट क्रिकेट क्लब केज या संघानं त्या ठिकाणी एक सोपा विजय साजरा केला. चला, नया दौर है, नई उमंगे, लिखे नई कहाणी. एक नवीन स्टोरी, एक नवी कहाणी घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय. या ठिकाणी एच.जी. बाजीगर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. एक तरुण संघनायक राकीब भाई यांच्यासारखा संघनायक आपण बघतोय, ज्याच्या आधिपत्याखाली या ठिकाणी एच.जी. बाजीगर संघ खेळताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. तर मिस्टर केज ज्यांना म्हणलं जातं, स्वप्नील चाडे जे संघनायक आहेत या ठिकाणी स्वाहाना सीसी संघाचे, त्यांनी मात्र फलंदाजीचा आमंत्रण स्वीकारलं. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. नॉन स्ट्राईक एंडवर फरीद लाला, त्यांची बॅट थोडीशी शांत आहे बघा. काही सामन्यांमध्ये बॅट चमकली, काही सामन्यांमध्ये मात्र त्या बॅटीला शांत ठेवल्या गेलं. विरोधामध्ये जर बघितलं तर बीड एक्सप्रेस म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, MS अर्थात माणिक शिंदे गोलंदाजी मार्कवर मात्र असणार आहे. अगदी सुरुवातीला जर बघितलं तर बेस्ट विरुद्ध बेस्ट आहे. काटकी टक्कर आपण या ठिकाणी बघणार आहोत. एकीकडे तालुक्यातील सर्वश्रेष्ठ फलंदाज, तर त्यांच्या विरोधामध्ये तालुक्यातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज आहे. जाऊया. पहिला चेंडू, बॉलवरचा चेंडू आपण बघू शकता त्या ठिकाणी वापरला. इनफिल्ड मध्ये चेंडू रोखला गेलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये मात्र केलं गेलेलं आहे. सबस्टिट्यूट आहेत त्या ठिकाणी सोन्या राऊत आपण कॅमेऱ्यामध्ये बघू शकता. एक सिंगल पूर्ण झाली. माझ्याशी जोडले गेले गुणलेखक आदरणीय डॉक्टर अन्सारी सर, त्यांचं देखील स्वागत आहे. MS लाईव्हच्या माध्यमामध्ये जे आमच्याशी जोडले गेले त्यांचं देखील स्वागत आहे. केस तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अकबरभाई इनामदार, तारिक भाई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. जाऊया मैदानात. यावर स्लो रोड फुल टॉस आहे. फरीद लाला संयम दाखवत आहे. सुरुवातीला या घटना अनेक सामन्यांमध्ये आपण बघितलेल्या आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात, गोलंदाजाचा अंदाज घेतात, तोपर्यंत गोलंदाज देखील वेगळ्या रणनीतीनं गोलंदाजी करीत असतो. यावेळेस MS अर्थात माणिक शिंदे दोन्ही चेंडू शरीरयष्टीकडे फेकताना बघायला मिळाले. 2 धावा निघालेल्या आहे. हा सामना सुद्धा रोमहर्षक होणार यात काडी मात्र शंका नाही. यष्टीरक्षक जर बघितले तर केस तालुक्याचं भूषण आणि भारताचं भूषण आहे बघा, घुले सर आहे यष्टीरक्षक. उजव्या यष्टीच्या बाहेर डीप मध्ये आपण बघू शकता क्षेत्ररक्षक असतील संग्राम पाटील यांना टाटा केलंय. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय खासदार चौकाचा पहिला दमदार चौकार. सुरुवातीपासून चुका टाळायच्या आहे, कारण मागील सामन्यामध्ये देखील आपण बघितलं जहिरुद्दीन हाफिज साहेब यांच्या षटकातील पहिल्या चेंडूवर किरण बडे यांनी झेल सोडला आणि त्या ठिकाणी सामना सटकलेला आहे. या चुका टाळाव्या लागतील तुम्हाला.
चौकार येतोय 6 धावा धावफलकावर आहे. गोलंदाज सज्ज असतील. माणिक शिंदे संयम दाखवलेला आहे. पुन्हा एकदा एक कॉपी बुक डिफेन्स आणि त्यानंतर लगेच आपण बघू शकता सिंगल पूर्ण झालेली आहे. डिफेन्सचं वैशिष्ट्य असं होतं मित्रांनो, चेंडू हवेत राहणार नाही याची काळजी त्या ठिकाणी स्वप्नील चाटे यांनी घेतली. म्हणजे डिफेन्स करताना सुद्धा तुम्हाला काही बारकावे लक्षात ठेवणं गरजेचं असतं. 7 धावा धावफलकावर आहे. पुढचा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर कंटिन्युअस मारा चालू आहे. इमेज जास्त व्हेरिएशन करीत नाही बघा, कारण वेगावर विश्वास ठेवणारा हा गोलंदाज आहे. आपल्या बनाट वेगानं फलंदाजांची तारंबळ उडवणारा हा गोलंदाज. यावेळेस मात्र या षटकातील पहिला डॉट चेंडू. धावफलक स्थिर स्तब्ध. 7 धावा. फरीद लाला स्ट्राईक एंडवर आहेत. ते देखील शांत आहेत. संत वाहते कृष्णामाई. शांत चाललेला सामना. मनगटाचा वापर केला यावेळेस. क्षेत्ररक्षकाला क्लिअर करू शकले नाही. स्ट्रेट टू द फील्डर. चांगलं क्षेत्ररक्षण. षटक या ठिकाणी संपलं जाईल. तर पहिल्या 6 चेंडूंमध्ये येत आहेत 7 धावा. एक षटकानंतर 7 धावा आहेत. सही झाला का अभ्यास? अभ्यास भाऊ खूप काम असतात. पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करतात नाही. खरं आहे बरं का ते पण. काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. टेन्शन घेतो मी, सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब मला काय ना चारा टाकू दे मग सांग मला कोणचं दुकान आहे. चल कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का? त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो? पप्पांकडे पैसे कमीच होते. अरे कोणचं दुकान म्हणलं तू ते? गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुळींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला. कालच्या सत्रामध्ये मॅन ऑफ द मॅच विजयाचे शिल्पकार होते सोनू शेख. स्वप्नील बॅक टू द बॉलर खेळायला फटकाय. राकीब भाई जवानी दिवानी आहे बघा. तरुण आहे, चपळ आहे आणि चित्त्याची झडप त्यांनी आता चेंडूवर टाकली. पंजाड त्या चेंडूवर आदळला. चेंडूचा वेग त्या ठिकाणी कमी झाला आणि तितक्या चपळीने आपण बघितलं त्या चेंडूला पुन्हा एकदा झडप मारून पकडलं आणि चेंडू यष्टी रक्षकापर्यंत पोहोचला. बऱ्याच गडबडी घडल्या. सिंगल पूर्ण झाली आणि धावफलकावर 8 धावा असणार आहे. फरीद लाला स्ट्राईक एंडवर येत आहेत. एक बडा बॅटर, एक ब्लास्टिंग फलंदाज म्हणून फरीद लाला यांच्याकडे बघितलं जातं, परंतु आज फरीद लाला वेगळा बघायला मिळतोय आपल्याला. उजव्या स्टेजच्या बाहेर अगदी पुन्हा एकदा एक चांगला फटका आणि तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण इनफिल्ड मध्ये. सर्कल ऑन आहे बघा, पॉवर प्ले ऑन आहे. पुन्हा एकदा जर बघितलं तर आज राकीब भाई बिझी बघायला मिळत आहेत. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र धाव मिळणार नाही. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात या ठिकाणी सोनू शेख. 2 चेंडू टाकलेत, कारण चेंडू टाकण्यापूर्वी MS ची त्यांची चर्चा झाली बघा. माणिक शिंदे यांनी त्यांना काही मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाचे आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक बघतोय. लोअर फुलटॉस ज्यावेळेस राकीब भाईला क्लिअर केलं, इनफिल्डला क्लिअर केलं, चेंडू 1 टुका 4 होतोय. फरीद लाला यांच्या बॅटीत होतोय पहिला धमाकेदार चौकार. डझनभर धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. 12 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. बीड जिल्ह्याचा अभिमान, बीड जिल्ह्याचा स्वाभिमान खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे साहेब यांची गुणगौरव गाणारी स्पर्धा YCL येडेश्वरी चॅम्पियन्स लीग. जाऊया मैदानात. 12 धावा धावफलकावर आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर जागा होती आणि या जागेचा फायदा उचलला नाही. आता फरीद लाला स्वतःवर नाराज असतील. वाईटची घोषणा झाली. वाईटची घोषणा सुद्धा आपण बघतोय त्या ठिकाणी मुख्य पंच अमोल पाटील सर करतायत. त्यानंतर आपण बघू शकता 14 धावा या ठिकाणी पूर्ण होते. अतिशय प्रत्येक विभागामध्ये आपण बघू शकता आयोजकांनी काळजीपूर्वक मान्यवरांची नेमणूक केली आणि त्याचे परिणाम म्हणजे ही स्पर्धा सर्व गुणसंपन्न स्पर्धा झाली. 14 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये असणार आहे.
उन्हाळा सुरू झालेला आहे आणि त्यामुळे आपण बघू शकता या ठिकाणी काहीसा जोरात वारा मैदानामध्ये आलेला आहे. आता फलंदाजांचं वारं वाहणार का का गोलंदाज वर्चस्व ठेवणार या सामन्यावर? नाही, पूर्णतः हा चेंडू बॅटवर आलेला नाही. या फुलरलेनचा चेंडू होता, पायाच्या दिशेने टाकलेला चेंडू होता. बॅटीची कडा घेतली, शॉर्ट स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षक असणार आहे. चेंडू रोखला, सिंगल मिळाली. 15 धावा धावफलकावर आहे. चिकूट गोलंदाजी चालू आहे. MS यांनी पहिल्या षटकामध्ये 7 धाव्या दिल्या. या षटकामध्ये देखील सोनू शेख ढिल्ला हात सोडत नाहीये. फलंदाजांना बांधलं जातंय, रोखलं जातंय, थोपवलं जातंय. गती परिवर्तनचा चेंडू होता. पंच माग फिरलीत, हात समांतर झालीत आणि गोलंदाजाला दंडित केलं गेलं. वाईटचा इशारा. 1 धाव मिळणार. 16 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. गेली 5 दिवस नदी मानसारी सर सुद्धा अगदी प्रामाणिकपणे या ठिकाणी गुणलेखन करतायत. त्यांचा देखील बाळासाहेब नंतर विचार करा बरं का. बघूया. अगदी यावेळेस पूल करण्याला जागा नव्हती बघा, कारण हा चेंडू थोडासा ओरपीच होता. परंतु या ठिकाणी फरीद लाला यांनी त्यांची ताकद दाखवली. आडव्या हाताने या चेंडूला उचलून फेकून दिलं गेलंय आणि मिड विकेटच्या दिशेमध्ये येतोय एक चौकार. चौकाराला धावफलकावर 20 धावा झालेल्या आहेत. या षटकामध्ये मात्र 2 चौकार मिळवले. फलंदाज देखील जास्त वेळ शांत राहणार नाहीये. या वाऱ्याचं रूपांतर वादळात होणार आहे, परंतु या ठिकाणी ज्या प्रकारची गोलंदाजी आहे, या वाऱ्याला आतापर्यंत शांत ठेवलंय. क्षेत्ररक्षणामध्ये हालचाली होत आहेत, बदल केले जात आहेत. गोलंदाज संघ नायक, कारण विजय महत्वाचा आहे. विजय सहजासहजी मिळणार नाहीये. देरे हरली पलंगावरी, फुकटात काही मिळत नाही. बॅटीची कडा घेतलेली चेंडू आपण बघतोय MS च्या दिशेने जाईल. शॉर्ट पॉइंटवर चेंडू रोखलाय. निर्धाव चेंडूने समाप्ती झाली. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सुहाना क्रिकेट क्लब केज नाबाद 20 धावा. या ठिकाणी येत आहेत आयकॉन रोहन वैरागे. मूर्ती लहान कीर्ती महान. बघा, रोहन वैरागे यांचं देखील भरपूर योगदान आहे या ठिकाणी. SG बाजेगर संघाला भरभरून त्यांनी दिलंय. आणि त्यानंतर जर बघितलं तर गोलंदाजीच्या माध्यमामध्ये सातत्य मात्र बघायला मिळणार नाही. MS यांनी पहिलं षटक पूर्ण केलं. सोनू शेख दुसरं षटक पूर्ण करतायत. 3ऱ्या षटकासाठी सेपरेट गोलंदाज बोलवला जातोय रोहन यांच्या माध्यमामध्ये. तर मैदानाच्या आतमध्ये आपण स्वप्नील चाटे यांना बघतोय. नॉन स्ट्राईक एंडवर फरीद लाला यांनी थोडस आक्रमण मात्र केलंय, तर स्वप्नील चाटे अजूनही संयम या ठिकाणी दाखवतायत. जीवनात 3 मूलभूत सूत्र असतात बघा. बॅटीची कडा घेतली यावेळेस. नाही राकीब भाई, नजर आटे, दुर्घटना घटे. आणि त्या ठिकाणी आपण बघतोय क्रिकेटमध्ये कोणत्याही चुकीला माफी नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्या. 22 धावा धावफलकावर आहे. आज आपण या ठिकाणी बघतोय रोहन वैरागे जे आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहेत, कारण या स्पर्धेमध्ये काही बाहेर तालुक्यातील देखील खेळाडूंना संधी दिली होती. तर या ठिकाणी आपण बघतोय झेल पकडला गेलाय. एका संघ नायकाने दुसऱ्या संघ नायकाचा पकडला झेल. स्वप्नील चाटे मैदानात होतो फेल. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का, पहिला हादरा, फलंदाज बाद.
अगदीच रोहन वैरागे यांच्याबद्दल जर बोललो तर मित्रांनो, अगदीच मागील काही दिवसांपूर्वी धारूर येथे एक मोठी स्पर्धा पार झाली DPL, आणि त्या स्पर्धेमध्ये आपण रोहन वैरागे यांना मॅन ऑफ द सिरीज म्हणून सन्मानित होताना बघितलं. म्हणजे या ठिकाणी रोहन वैरागे ग्लोरियस टच मध्ये. तिसऱ्या पंचांची मदत आहे. हा ठीक आहे ठीक आहे. हाफिज साहेब इकडे या. जहिरुद्दीन हाफिज साहेब, 1-2 मिनिटं थांबा, निर्णय दिला जाईल. OUT. सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ, खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते. आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करता येत नाही. खरं आहे बरं का ते पण. काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही.
टेन्शन घेतो, मी सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब, मला काय ना चारा टाकू दे, मग सांग मला कोणचं दुकान आहे. चल. कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का, त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो, पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणचं दुकान म्हणलं तू ते? ही गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुळींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला की मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात, गॅरंटीच्या असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी, केज, जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय, तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा. सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ, खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते. आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत, त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करता येत नाही. खरं आहे बरं का ते पण.
मग काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. असे टेन्शन घेतो, मी सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब मला गायला चारा टाकू दे मग सांग मला कोणचं दुकान चालेल आहे. चल. कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का, त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो, पप्पांकडे पैसे कमीच होते. अरे कोणचं दुकान म्हणलं तू ते? ही गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुलींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला की मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात, गॅरंटीच्या असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी केज जिल्हा बीड, आम्ही पण चाललोय, तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा.
हा प्रारंभ. प्रमोद मस्के नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत स्वप्नील चाटे यांची जागा भरण्यासाठी. रोहन वैरागे पहिले यश मिळवून देत आहेत संघाला. बघूया, थोडासा गती परिवर्तन केला बघा. चेंडूचा वेग कमी केला, चेंडूला थोडीशी उंची सुद्धा दिली यावेळेस रोहन वैरागी यांनी. सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपण बघू शकता. फरीद लाला आपण बघतोय स्ट्राईक एंडवर मात्र येत आहेत. सुरेख फटका आहे, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चपळ क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी बघितलं. आणि क्षेत्ररक्षण सगळ्यात महत्वाची बाब आहे. एक एक धाव्याच्या आश्रयानं धावफलक पुढे चाललेलं आहे. चला, प्रमोद म्हस्के यांनी आक्रमण केले बघा, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असणार आहे. चेंडून तितकंसं अंतर कापलं नाही आणि त्या ठिकाणी आपण बघितलं क्षेत्ररक्षकानं देखील एक आदर्श झेल पूर्ण केला आणि त्या ठिकाणी दुसऱ्या विकेटचं पतन आहे. फलंदाज बाद असणार आहे आणि नय्यूम जे नवीन फलंदाज आहे त्या ठिकाणी आपण बघतोय जे मार्गक्रम करतायत. धावा बनवाव्या लागणार आहे, अर्थात सामना अजून संपलेला नाही, सुरुवात आहे. चोवीस धावा, 2 फलंदाज बाद असताना षटक क्रमांक 3 रोहन वैरागे मात्र सज्ज असतील शेवटच्या चेंडूसाठी. या षटकामध्ये बऱ्याच काही घटना घडल्यात. रोहन वैरागे गोलंदाजी मार्कवर आल्यानंतर आपण बघितलं त्या ठिकाणी 2 विकेट्स देखील त्यांनी या ठिकाणी मिळवलेल्या आहे, तर 4 धावा देखील या ठिकाणी खर्च झालेला आहे. नय्यूम यांनी देखील आक्रमण केलंय. हा चला पुन्हा एकदा राखीव सीमेरेषेवर आहे आणि त्या ठिकाणी पकडला गेला. झेल विकेटचं पतन असणार आहे या ठिकाणी आणि नय्यूम देखील आपण बघतोय बाद असणार आहे. तर थोडीशी सूचना आहे बघा आयोजकांच्या वतीनं, जर सीमेरेषेलगत जर क्षेत्ररक्षकानं झेल पकडला आणि तो जर बॅलन्स मध्ये असेल तर त्यांनी जागेवर उभं राहायचंय बघा. ऑफ बॅलन्स असेल तर गोष्ट वेगळी आहे. हा, आणि ही सूचना सर्व संघांसाठी आहे, कारण प्रत्येक वेळेस कॅमेरामध्ये लाईन येईलच याची शाश्वती नाही बघा. त्यामुळे सर्वांनी स्पोर्टमॅन स्पिरिट ठेवायचंय बघा, खेळाडू वृत्ती ठेवायची आहे, या स्पर्धेचा मान ठेवायचा आहे. गोलंदाजी मार्कवर येत आहेत यष्टीरक्षक ज्यांनी आत्ताच ग्लोव्ज उतरवले आणि गोलंदाजी मार्कवर आलेत. ज्योतिराम घुले सर गोलंदाजी मार्कवर आहेत.
तीन फलंदाज परतलेले आहेत. फरीद लाला शेवटची आशा आणि दिशा आहे. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील गंभीरे. त्याला हा मला वाटतं चौथा प्रयत्न आहे ज्याला उडवलंय. यावेळेस चेंडू रोखला गेलाय. तर पुन्हा मला वाटतं या ठिकाणी स्वतः आपण बघू शकता पंच सुशील नरवरे सर त्या ठिकाणी जात आहेत. आणि हा एक सिंगल मिळेल बघा या ठिकाणी. सिंगल मिळाली त्या ठिकाणी. फलंदाज थोडेसे गाफील राहिले बघा. त्यांना वाटलं आता मोठा फटका आलाय. त्या ठिकाणी नक्की अधिकच्या धावा घेण्याची संधी होती. धावा घेतल्या गेल्या नाही. 25 धावा बघतोय आपण. धाव फलकावर असतील षटक क्रमांक 4 आहे. सामना थोडासा मोठा आहे. थोडासा गती परिवर्तन आपण बघतोय या ठिकाणी. सोलोवनचा चेंडू या ठिकाणी टाकलेला आहे. बाईकच्या माध्यमामध्ये सिंगल मिळेल. अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. धावफलकावर 26 धावा या ठिकाणी होत आहेत. षटक क्रमांक 4 आहे. वेगवेगळे गोलंदाज आतापर्यंत वापरले गेले. 4 षटकं टाकलेले, 4 गोलंदाज वापरलेले आणि यानंतर ते गोलंदाज रिपीट होतील असा माझा अंदाज आहे. 3 बाद 26 धावा आहे. एक वेगळं क्षेत्ररक्षण सजवलं या ठिकाणी फरीद लाला यांच्या विरोधामध्ये. आणि पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग कडे जाणारा हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल पूर्ण करतायत. आणि यावेळेस जर बघितलं तर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सुहाना सीसी संघाची मजबूत जोडी बघायला मिळेल. थोडासा वेळ त्यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागेल. आघाडीचे 3 फलंदाज बाद झालेले. 27 धावा आपण बघतोय धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. वाईड असणार आहे. निर्णय आला देखील. खराब चेंडू आहे आणि ऑफ साइड द ऑफ स्टंप दूरवर राहिलेला हा चेंडू. 1 धाव मिळाली. धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. हा यावेळेस पंचांकडे बघतायत. स्विंग अँड द मिस. बॅट पूर्ण गतीनं फिरली परंतु चेंडू बॅटीवर आलाच नाही. आणि त्या ठिकाणी आपण बघतोय निर्धाव चेंडू मात्र असणार आहे. चांगली गोलंदाजी करतायत या ठिकाणी गुले सर. आडव्या हाताने फटका खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आले होते. झेल त्या ठिकाणी पकडला गेला नाही. दुसऱ्या धावेचे प्रयत्न होत आहेत. स्वप्नील यशस्वी होतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावेंमुळे धावफलकावर 30 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. शेवटचा चेंडू असणार आहे. षटक क्रमांक 4 आपण या ठिकाणी बघतोय. एक छोटी भागीदारी जर झाली तर नक्कीच या ठिकाणी सन्मानजनक धावफलक उभं राहू शकतं. अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी दिली जाते आणि त्या ठिकाणी मनोज कदम यांनी आपलातून झेल पकडलाय मैदानाच्या बाहेर. षटकारांना समाप्ती झालेली आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतोय 4 षटकानंतर 36 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या आणि याकरता 3 फलंदाज खर्च झालेले.
YCL सीझन 2 2025 खासदार चषक शेवटचा दिवस 13 तारीख वार रविवार. येणाऱ्या सर्व खेळाडू, प्रेक्षक आणि ऑर्गनायझर यांना एक सूचना आहे, त्यांनी ऐकावं. YCL खासदार चषक 2025 हे शेवटचं सीझन नाही आहे आणि टुर्नामेंट ही शेवटची टुर्नामेंट नाही. केजमध्ये जे आयोजक संयोजक आहे दुसरे टुर्नामेंट घेणारे, त्याच्यानंतर पण टुर्नामेंट होणार, लीग होणार, ओपन मॅचेस होणार. माझं एक आवाहन आहे सगळ्यांना, टुर्नामेंट घ्यायचे असले तर आपल्या जबाबदारीवर सगळ्यांनी टुर्नामेंट घ्यावे. आणि आमच्याकडून काही तुम्हाला त्रास झाला तर त्याची जबाबदारी तुम्ही स्वतःने घ्यावी. टुर्नामेंट घ्यायचे असले तर आपल्या जबाबदारीवर, आपल्या दमावर टुर्नामेंट घेऊन दाखवा तुम्ही. तीन बाद 36 धावा आहेत, 4 षटकं संपलेली आहेत. 4 षटकांचा प्रवास शिल्लक आहे. चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजून आहे, परंतु या ठिकाणी गोलंदाजांची सुद्धा स्तुती करावी लागेल. यज्जी बाजीगर संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी आतापर्यंत केली. लोअर फुल टॉस आहे. फरीद लाला ड्रिंक ब्रेक नंतर आक्रमण करतोय. अगदी मिलते ब्रेक के बाद, जणू काही असा इशारा फरीद लाला यांनी दिला होता. आणि ब्रेक के बाद आल्यानंतर मात्र आपण बघू शकता प्रारंभ षटकाराने झालाय. 42 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. भव्य स्वागत रोहन वैरागी यांचं होतंय. रोहन वैरागी यांचा मी परिचय आपल्याला दिला. स्थानिक धारूरचा हा खेळाडू आहे. आता DPLच्या मोठ्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज आहे. हो हो हो, बॅक टू द बॉलर, बॅक टू द, हळू 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 हळू. आणि नक्कीच वन बाउन्स. चेंडू जातोय सीमा रेषा पारे. षटकारानंतर चौकार येतोय आणि 46 धावा फलकावर या ठिकाणी पूर्ण होणार आहे. ₹46 ऑन बोर्ड. थोडासा वेग दिला जातोय, नाही फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पकडला जातोय जेल. विकेटचं पतन देखील षटकार, चौकार आणि त्यानंतर मात्र फरीद लाला बाहेर. कृष्णा मुंडे येत आहेत, नवीन बॅटर. अगदी या ठिकाणी आपण बघितलं फरीद लाला यांनी आक्रमण नक्की केलं, परंतु त्या ठिकाणी त्यांना तात्काळ बाद सुद्धा केलं गेलं. क्षेत्ररक्षकानं त्या ठिकाणी कमालीचा झेल सुद्धा पकडला आणि चौथ्या विकेटचं पतन त्या ठिकाणी झालंय. बघूया. कृष्णा मुंडे, क्या बात आहे. चला, कृष्णा मुंडे मैदानात गेले आणि त्यांनी चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. षटकारानं प्रारंभ ते करतायत. अर्धशतकाच्या पार जाताना सुहाना सीसी केट संघ. पुढचा चेंडू असणार आहे. गती परिवर्तन, डिफेन्स केलेला आहे. चालाक फलंदाजी आणि चालाक गोलंदाजी.
गोलंदाज सुद्धा हुशार आहे बघा. तुम अच्छे बल्लेबाज हो तो हम भी गुरे गेंदबाज नाही है, हे मात्र गोलंदाजाने या ठिकाणी दाखवलंय. सिंगल या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. धावफलकावर 53 धावा. लेटकट जागा बनवता आली नाही. MS असतील त्या ठिकाणी माणिक शिंदे, धाव मिळणार नाही. एक डॉट चेंडून समाप्ती झाली 5 षटकानंतर. 4 बाद 53 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 8 षटकांची लढत आहे. टॉसला तयार राहायचंय एल्गार सीसी त्यांच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा शालू SBI क्रिकेट क्लब केज या दोन्ही संघांचं नाणेफेक मात्र या ठिकाणी संपन्न केलं जात आहे. अगदी सेकंड स्पेल मध्ये आपण ज्योतिराम गुळे सरांना बघू शकता. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं, आता मी 5 चेंडूंपर्यंत बोलेल कारण शेवटच्या चेंडूवर षटकार आलेला आहे बघा. या ठिकाणी नक्कीच चला डॉट आलेला आहे. डॉट येतोय. पहिला चेंडू जर बघितला तर गुळे साहेबांचा निर्धाव बघायला मिळणार आहे. सुरुवात चांगली केलेली आहे. सुरुवातीमध्ये सातत्य राहणार का, कारण एक विचार वेगळा घेऊन कृष्णा आज मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि कृष्णानं सुदर्शन चक्र बाहेर काढलंय. नाही, त्या ठिकाणी शंभूराज आहेत. त्यांची हात म्हणजे बकेट आहे, बकेट, मोठी बकेट. त्या बकेटमध्ये चेंडू आलेला आहे. झेल पकडला गेलाय. विकेटचं पतन असणार आहे, परंतु चांगलं काम केलं मी म्हणेल, कारण आता वेळ देखील थोडासा कमी कमी होत चाललेला आहे. फलंदाज जात आहेत, येत आहेत, परंतु कृष्णा मुंडे यांनी खऱ्या अर्थानं एक षटकार खेचत असताना धावफलकाला आधार देण्याचं काम केलंय. अजिंक्य वाघमारे जात आहेत. अजिंक्य वाघमारे म्हणजे या ठिकाणी सुहाना सीसी संघाचा आत्मा आहे बघा. गोलंदाजी माध्यम असेल, फलंदाजी माध्यम असेल, यथाशक्ती मदत त्यांची या संघाला मिळालेली आहे आणि तेच काम ज्योतिराम घुले देखील आपल्या संघासाठी करतायत बघा. यष्टीरक्षण असेल, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल. फटका त्यांचा फसला आहे. चेंडू हवेत आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं प्रयत्न फक्त केले. अर्थात चेंडू त्या ठिकाणी जर बघितला तर अडलेला नाहीये, परंतु वेळेवर आलेला बॅकअप आणि त्यानंतर जर बघितलं तर मैदानात दोन्ही बॅटर्स एक सिंगल प्राप्त करतील आणि धाव फलकाला पुढे ढकलतील. 54 धावा, 54 रन्स. षटक क्रमांक 6. 3 चेंडू झाले, 3 चेंडू शिल्लक. नाही, चेंडू पूर्णतः बॅटीवर आलेला नाही. पूल नक्की केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षणामध्ये चपलाही बघायला मिळाली आणि तितकीच गतिशील रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्सना देखील या ठिकाणी दाखवलेले आहे. 2 धावा मिळाल्या. 2 धावेनं धाव फलकावर 56 धावा आपण बघतोय पूर्ण केल्या गेलेल्या. स्वप्नील गंभीर यांनी आज त्यांच्या नावाप्रमाणे गंभीर फलंदाजी केली बघा. संघाची परिस्थिती जाणली, परिस्थितीने रूप हा खेळ केलाय आणि यावेळेस मात्र आक्रमण असणार आहे. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू गोलंदाजापर्यंत रिटर्न केला जातोय आणि या ठिकाणी 2 धावा आहेत. 58 धावा होतील. 58 रन्स. शेवटचा चेंडू असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्योतिराम घुले सर गोलंदाजी मार्कवर आहेत. पुन्हा एकदा तर नक्की समीर आपण बघितलं क्षेत्ररक्षक होते. भरपूर कामं करावी लागली आज त्यांना, कारण बरेच फटके त्यांच्या दिशेने गेलेत. षटक संपले. 6 षटकानंतर 5 बाद 59 धावा धाव फलकावर आहे आणि अर्धा भरवणं अवघड आहे बघा, कारण आताच हाफिज साहेब ज्यांनी थोडस वेगळं मार्गदर्शन केलं, परंतु मित्रांनो कोणतंही आयोजन केलं तर आयोजकांना सर्वात पहिले त्यांचं घरदार बायको पोरं सोडावे लागतात बघा.
खेळणाऱ्यांना विशेष काही करायचं नाही. अगदी आम्हाला जरी तुम्ही म्हणले तर आम्ही पैशासाठी आलेलो आहोत. परंतु आयोजक जितके परिश्रम घेतात मित्रांनो तितके परिश्रम सर्व घेऊ शकत नाही बघा. कारण चेंडू टाकलेला आहे लॉंग ऑन कडे येईल. आघाडीचे गोलंदाज MS माणिक शिंदे सिंगल मिळेल. धावफलकावर 60 धावा. एक लग्न कार्य पार करण्यासाठी जितके कष्ट घ्यावे लागतात ना मित्रांनो त्यापेक्षा काहीशी अधिक कष्ट या ठिकाणी एक स्पर्धा पार करण्यासाठी घ्यावे लागतात. चला इनसाइड एज बॅटीची कडा आणि त्या ठिकाणी डाव्या एसटीला चेंडून वाकवलंय. विकेटचं पतन आहे. आणि मित्रांनो तर अजूनही एक उदाहरण आहे बघा. कारण तुम्ही 18 ते 20 वर्षाच्या लेकरांना सांभाळू शकत नाही. एक वेळेस माणूस लहान मुलाला सांभाळेल त्याचा हट्ट पुरवेल. परंतु ज्यानं येडपाण्याचं सोंग आणलंय ना त्याला सांभाळता येत नाही बघा. सर्वांना विनंती असेल स्पर्धा आपली आहे. स्पर्धा आपल्या गावात आहे आपल्या मैदानावर आहे. बरेच फलंदाज आणि गोलंदाज असतात बघा. मैदानात जाण्या अगोदर या मैदानाच्या पाया पडतात बघा. तर या मैदानाचं पावित्र्य आपणच ठेवायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील अनेक स्पर्धा येतील हाफिज साहेबांचं बरोबर आहे. परंतु तुम्ही जर सहकार्य केलं नाही तर केजचं क्रिकेट सुद्धा संपून जाईल. रोहन आहे बघा नवीन फलंदाज. 60 धावा झालेल्या आहे. आमच्या राहुरीमध्ये 6 स्पर्धा होतात बघा. लाईव्ह वर मी तुम्हाला लिंक टाकत जाईन तुमच्या ग्रुपवर. परंतु त्या ठिकाणी आयोजकांपेक्षा खेळाडू जास्त सपोर्ट करतात. हीच अपेक्षा येणाऱ्या काळामध्ये असेल. कारण केज नगरीमध्ये अनेक स्पर्धा होत आहेत बघा. माध्यम कोणतंही असो स्पर्धा कोणाचीही असो परंतु हा रंगमंच क्रिकेटसाठी आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि आपण क्रिकेटला प्रामाणिक राहायला पाहिजे. ज्यांना नुसतं क्रिकेट खेळायचं आहे त्यांनी क्रिकेटकडेच लक्ष द्यायला पाहिजे. आणि ज्यांना क्रिकेटच्या व्यतिरिक्त वेगळं करायचं आहे त्यांनी क्रिकेट खेळूच नाही. 61 धावा धावफलकावर आहे. फटका फसलेला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र असतील आणि चेंडू रिटर्न देखील करतायत. थोडीशी फेकाफेकी आहे त्या ठिकाणी. प्रयत्न अधिकचे होतील त्या ठिकाणी. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होता. काय 4थी धाव घेणार तर नाही. 3 धावा घेत आहेत. 3 धावेने धावफलक देखील पुढे सरकणार आहे. 64 धावा या ठिकाणी झालेल्या आहे. 64 रन्स. 64 धावा या ठिकाणी झाल्यात. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 7. त्यासाठी तयार राहायचं एल्गार क्रिकेट क्लब केज आणि शालू SBI CC दोन्ही संघनायक. अगदी हे सत्र संपल्यानंतर आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. थोडस आडव्या हाताने मारण्याचा प्रयत्न होता. समोर हा अगदी समोर जर मारण्याचा प्रयत्न केला असता निकाल वेगळा आला असता. आता जर तरच्या गोष्टीला क्रिकेटमध्ये महत्व नसतं. 7 षटकं संपली. 6 फलंदाज बाद. 64 धावा धावफलकावर आहे. शेवटचं षटक आहे बघा. आणि मला वाटतं आता स्वप्नील गंभीर थोडीशी जबाबदारी त्यांनी खांद्यावर घ्यायला पाहिजे. कारण शेवटच्या षटकासाठी जर बघितलं तर आपण सोनू शेख यांना बघतोय. एक महत्वाचा गोलंदाज आहे. महत्वाची कामगिरी आतापर्यंत संघासाठी केलं. आणि याही नंतर आपण बघू शकता ती कामगिरी त्यांची आपल्याला बघायला मिळणार का हे मात्र बघणं गरजेचं असेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 64 धावा धावफलकावर आहेत. बघूया. झेल सुटलेला आहे. हा प्रयत्न चांगले केले त्या ठिकाणी गुले सरांनी. आता गुले सर म्हणल्यावर मित्रांनो यापेक्षा किंवा या पलीकडे प्रयत्न होणार नाही. प्रयत्न चांगले होते. झेल सुटला. धाव देखील मिळाली नाही. 5 चेंडू शिल्लक आहे. 64 धावा धावफलकावर आहे. किती धावांची भर या ठिकाणी टाकली जाईल हे देखील बघणं गरजेचं आहे. तर सोनू शेख यांना बांधून ठेवणार का हा देखील आपल्याला पडलेला महत्वाचा प्रश्न. दुसरा चेंडू निघून गेला. कॉट बिहाइंड आणि त्या ठिकाणी विकेटचं पतन.
7वा धक्का. स्वप्नील गंभीरे बाद. सुजल राऊत आज मैदानात एक राऊत खेळून गेलेत, त्यांनी धमाकूळ घातलाय. आता दुसरे राऊत गेलेत. सुजल राऊत, महेश राऊत यांनी गोलंदाजी केली, सोन्या राऊत यांनी फलंदाजी केली. सुजल राऊत यांना प्रमोट केलंय. तरुण फलंदाज मैदानात पाठवला गेला आणि अनेक अनेक नवीन आणि तरुण खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळाले. त्याचं श्रेय आयोजकांना जातो बघा, ज्यांनी आपलं घरदार आणि प्रपंच सोडलाय क्रिकेटसाठी आणि आज केज नगरीचं क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम ते या ठिकाणी करतायत. बघूया 64 धावा धावफलकावर सुजल. कलाकार आहे, कलाकार आहे. फटका चांगला खेळत बघा आणि हे भविष्य आयोजकांमुळे जिवंत राहील बघा. नाही तर सुजल राऊत सारखे अनेक खेळाडू आपल्याला बघायला मिळणार नाही येणाऱ्या काळामध्ये. 65 धावा धावफलकावर आहे. गोलंदाज सज्ज असतील. बघूया. चेंडू चांगला आहे, चेंडू चांगला आहे. इष्टी रक्षण थोडस खराब झालं आणि तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. बिमर चेक केला जाईल. अंपायर्स कॉल आहे ना बिमर? हा, पंचांचा कॉल आहे हा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर चेंडू योग्य आहे. 22च्या माध्यमामध्ये सिंगल आणि 65 धावा धावफलकावर. 3 चेंडू राहिलेले. एकीकडे अनुभव आहे, एकीकडे नाविन्य आहे. नवीन फलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे. उजवी एसटी बघा, सरळ रेषेत टाकलेला चेंडू आणि तितक्याच सरळ पद्धतीनं उजव्या एसटीला वाकून गेलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद झालेलं. चला जाऊया. हा नक्कीच बर का. अगदी या ठिकाणी जर बघितलं तर ज्या वेळेस सुजल राऊत मैदानात दाखल झाले होते तेव्हा त्यांनी गाड घेतला बघा पंचांकडून. तर मला वाटतं सीझन क्रिकेट ते खेळत असणार आहे, कारण त्या क्रिकेटमध्ये तुम्हाला बरंच परफेक्शन बघायला मिळतं. नियम अटी सर्व पाळले जातात, कारण तो शिस्तबद्ध खेळ आहे. हा खेळ सुद्धा शिस्तबद्ध आहे. हा रिव्ह्यू आलेला आहे, रिव्ह्यू येतोय. हा गोलंदाजी पक्षाकडून रिव्ह्यू आलेला आहे वाईट साठी. निर्णय काय येतोय हे मात्र बघावं लागणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू योग्य आहे. षटक संपेल.
हे पहा या ठिकाणी आपण सर्व शिस्तीचं पालन करायचंय आणि आपण लाईन मध्ये गेलेला आहात, लाईन मध्येच बाहेर यायचंय. चला विकास यादव टॉस साठी यायचंय. विकास यादव हा मेजर संदीप या ठिकाणी आलेले आहेत नाणेफेकीसाठी आले हो. विकास यादवला नुसता आवाज द्यायचा उशीर आहे. तुमने पुकारावर हम चले आए. मला वाटतं हे आवडतं गाणं असं नाही असणार आहे विकास भाऊ. सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करतात नाही. खरं आहे बरं का ते पण. मग काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. असे टेन्शन घेतो, मी सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब मला काय ना चारा टाक. संगणकांना विनंती आहे, निर्णय जागेवर द्यायचा. मला वाटतं शालू SBI संघाचे संघनायक गेंदबाजी करेंगे. मेजर संदीप यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. विन आहे विन. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. एकदा भुजंग भाऊ साठी सुद्धा टाळ्या वाजवा. बघा पहिल्या दिवसापासून काम करतायत भुजंग भाऊ. त्यांच्या सुद्धा कामाची दखल घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी ज्या संस्थांनी मदत केली त्यांचा देखील मी या ठिकाणी नक्कीच नामोल्लेख करेल. स्टँडर्ड बिर्याणी, लकी ट्रेडर्स, मानसी सुपर मार्केट, मुळे बॅटरीज, मैत्री ऑप्टिकल्स, बिरुदेव ऑर्थोमूव्हर्स, युवराज ज्वेलर्स, तांबेश्वरी इलेक्ट्रिकल्स, विजय कंस्ट्रक्शन धारूर, सह्याद्री डीजे, पारस स्वीट होम, महेश एजन्सीज, सुलतान ट्रेडर्स धारूर आणि न्यू इंडिया मल्टी सर्व्हिसेस, सॉफ्टवेअर पॉइंट आणि युनिक परांडा या सर्व संस्था आयोजकांच्या पाठीशी उभे. त्या सर्व संस्थांचं देखील मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये.
बघूया 67 धावा या ठिकाणी आपण बघतोय. जी बाजीगर संघाला बनवायचे आहेत तर या ठिकाणी सुहाना सीसी या संघाला रोखायचे आहेत. या स्पर्धेमध्ये एक सामना टाय सुद्धा झाला आणि त्या अगोदर सुद्धा एक सामना टाय झालेला आहे बघा. त्यावेळेस 56 धावा करायच्या होत्या, त्या होऊ दिल्या नाही. तो सामना आपण बघतोय टाय झालेला, म्हणजे या ठिकाणी 67 धावा रोखल्या जाणार का? प्रयत्नांती परमेश्वर म्हणलं जातं, प्रयत्न केले तर परमेश्वर सुद्धा मिळतो. परंतु सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. 67 धावा रोखायच्या आहेत. गोलंदाज सज्ज असतील या ठिकाणी. इथे धन्यवाद शेरखान पठाण साहेब. जाऊया सामन्याकडे. दुसऱ्या इनिंगचा इथे बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. पहिल्या चेंडूवर माईक माझ्या हातात आला आणि रिव्ह्यू आला. आता काय करायचं? रिव्ह्यू सांगायचं की कॉमेंट्री करायची? कसला रिव्ह्यू असणार आहे? वाईटचा. ओके. सबसे पहले क्या तर बघा स्पर्धा एक दमदार स्पर्धा आहे, सुरेख स्पर्धा आहे. येथे मात्र 67 धावेचं लक्ष घेऊन मैदानात उजळली आहे सलामीची जोडी ज्योतिराम घुले आणि रोहन बैरागे. पहिला चेंडू बघा इथे पंचांनी निर्णय दिलेला होता की हे चेंडू फेअर डिलिव्हरी आहे आणि तिसऱ्या पंचांकडे गोलंदाजांनी मागणी केलेली आहे. रिव्ह्यू जर असा बघितला तर तिसऱ्या पंचांकडे फारच निर्णय जात असतात. त्याचं कारण आहे की गोलंदाजाच्या मनात काही शंका असतात. रिव्ह्यू झाला आहे फलंदाज, त्याच्यामुळे हा रिव्ह्यू फेल ठरणार आहे. कारण की चेंडू हा डावखऱ्या हाताच्या फलंदाजासाठी वेगळा निर्णय असतो. उजव्या हाताच्या फलंदाज रिव्ह्यू गमावलेला आहे. फेअर डिलिव्हरी असणार आहे. म्हणजे पंचांचा निर्णय जो आहे अत्यंत आहे तोच निर्णय राहणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. तिथे खेळाडू आहे, थोडासा चेंडू पुढे पडला. 2 कदम की दूरी. एक धाव इथे पूर्ण केली आहे दोन्ही फलंदाजांनी मिळून. तर बघा चांगल्या स्पर्धा घडत असतात. चांगल्या स्पर्धा घडवण्यासाठी फार अथक परिश्रम घेतले जातात. आयोजन करणारे कोणीही असो त्यांना मिळालेली साथ ही स्पर्धा यशस्वीतेकडे वाटचाल करणारी असते. पुन्हा ऑस्ट्रोबरा चेंडू होता. यावेळेस मात्र सुरेख फटका. थर्ड मॅन आणि पॉइंटच्या दिशेने चेंडूला पाठवलंय 4 धावेसाठी. अत्यंत सुरेख फटका होता. या 4 धावेवर आपलं खातं उघडतोय फलंदाज आणि चेंडू जाऊन पोहोचलाय सरळ डीप पॉइंटच्या दिशेने. सीमारेषा पार येतोय चौकार. एक सुरेख फटका होता. स्क्वेअर कट हा चेंडू खेळला गेला होता. पॉइंटला
बीट करून चेंडू निघून गेला. 5 धावा आपल्याला स्कोरबोर्ड बघायला मिळत आहेत. पठाण सर म्हणत होते आमच्या राहुरीमध्ये 5 ते 6 टुर्नामेंट होतात. त्याचं कारण आहे की खेळाडू हे सहकार्य करतात. तुम्हाला चांगला जर खेळ खेळायचा असेल ना तर नक्कीच स्पर्धा कोणीही भरो, खेळणारे खेळाडू तेच असतात, त्यांनाच खेळायचं असतं. त्यांच्यामुळे स्पर्धा ही गाजते. त्यांचाच खेळ पूर्ण जगभरात युट्यूबच्या माध्यमातून दाखवला जातो. स्पर्धा भरवताना खेळाडूंनी केलेलं सहकार्य नक्कीच खूप फायदेशीर असतं. कुठल्याही गावाचं नाव मी इथे घेऊ इच्छित नाही, परंतु राहुरी पासूनच 25 किलोमीटर असलेल्या एका गावामध्ये स्पर्धा अक्षरशः बंद झालेल्या आहे. बरोबर काय पठाण साहेब? आणि इथेच केजचा जर विषय बघितला तर केज पासून ही 25 किलोमीटर असलेलं एक गाव आहे, तिथेही स्पर्धा होत नाहीये गेल्या कित्येक वर्षापासून. तर इथल्या गावाचा प्रश्न वेगळा आहे. खेळाडू आहेत, खेळणारे भरपूर आहेत, पण स्पर्धाच होत नाही. काय करणार? मग त्यांना केजला यावं लागतं. तर केजच्या जवळपासच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे का केजमध्ये 5 ते 6 टुर्नामेंट होतात. इतकं मोठं प्लॅटफॉर्म तुम्हाला खेळाडूंसाठी आहे, ते कोणासाठी नाहीये, ते खेळाडूंसाठी असतं. नाव कोणाचंही असू द्या, खेळायचं तुम्हाला आहे. आणि सर्वात महत्वाचं मी एकच वाक्य इथं सांगेल की इथे कोणाचं नाव होत नाही, इथं तालुक्याचं नाव होतं. कारण की युट्यूबला तर 5 ते 7 स्पर्धा होणारा हा केज तालुका आहे. आणि युट्यूबच्या माध्यमातून कोणी स्पर्धा भरवली त्यापेक्षा गावाचं नाव जास्त प्रचलित होत असतं. त्यामुळे तुम्ही गावासाठी खेळा, गावाचं नाव पुढे करण्यासाठी खेळा. आणि पठाण साहेबांनी एक सुंदर वाक्य सांगितलं की क्रिकेट खेळणाऱ्यांनी क्रिकेट खेळा, ज्यांना क्रिकेट व्यतिरिक्त काय करायचं त्यांनी क्रिकेट खेळूच नका. अत्यंत बरोबर आहे. कारण की हे व्यासपीठ क्रिकेटचा आहे आणि क्रिकेट एक असा खेळ आहे आतापर्यंत. यावेळेस मात्र सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, येतोय षटकार. सुरेख फटका होता. या षटकाराने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या धावसंख्येवर. आणि मराठीमध्ये एक वाक्य आहे. यावेळेस मात्र स्क्वेअर कट केलाय, चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जात आहे. चेंडू अलॉंग द कार्पेट जाऊन पोहोचलाय, सरळ सीमारेषा पार येतोय चौकार. सुरेख फटकेबाजी, अत्यंत सुरेख फटका होता. या फटक्यावर मात्र फलंदाजाला आपला आत्मविश्वास वाढवणारा हा फटका होता. पॉइंटच्या दिशेने चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने स्क्वेअर कट केला गेला, चेंडू सह सीमारेषा पार पोहोचवली गेली. आणि स्पर्धेबद्दल बोलायचं झालं, एक वाक्य मराठीमध्ये खूप सुंदर आहे. चांगल्या मार्काला गतिरोधक आणि चांगल्या कार्याला विरोधक हे असतातच. बरोबर का पठाण सर? जिथे जिथे हाय स्पीड रोड असेल ना तिथं गतिरोधक असलाच पाहिजे, अन्यथा ऍक्सिडेंट होतात. आणि जिथे चांगलं काम करणारे लोक असतात ना तिथं विरोधक असतात. यावेळेस मात्र सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, येतोय हा खासदार चषकाचा हा दमदार षटकार. एक सुरेख फटका बॅटवर आला तसाच फेकून दिला आणि 6 धावा या चेंडूवर मिळवत आहेत फलंदाज. एक सुरेख कामगिरी, चौकार षटकार आता इथे बघायला मिळते. क्रिक हिरोच्या माध्यमातून या स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. सोबतच युट्यूब MS स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. जगभरामध्ये जिथे जिथे
ओहो हो हो, सुरेख फटका, परंतु तिथे कॅच झालाय. फलंदाज फटक्याला नक्कीच 100 पैकी 100 गुण होते, परंतु तिथे एक उंच खेळाडू होता. पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला झेल टिपलाय, सुरेख झेल. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय, माघारी परतावं लागतंय. रोहन इथे मात्र बाद झालाय. द उपर कट. बरेचसे चांगले चांगले फलंदाज आहेत. काही फलंदाज, काही षटकार, काही फटके जे आहेत ना, काही खेळाडूंच्या नावावर कोरले गेलेत. बरेचसे फटके असे आहेत. सेवागला एकदा इंटरव्ह्यू मध्ये विचारलं गेलं की तुम्हाला उपरकट का खेळणारचा बादशाह का म्हटलं जातं. तो म्हणतो माझ्यापेक्षा चांगले सचिन सर खेळतात, परंतु ना मी तितके शॉट खेळलो ना की ते नाव माझ्यावर पडलं. तसंच हेलिकॉप्टर शॉट म्हटलं तर हेलिकॉप्टर हा इन्व्हेन्शन आहे भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा, परंतु ते धोनीने इतकं इम्प्लिमेंट केलं, इतके शॉट खेळलेत का धोनीला हेलिकॉप्टरचा किंग म्हटलं जातं. इन्व्हेन्शन कोणी करतं त्याला महत्व नसतं, तुम्ही किती चांगल्या पद्धतीने, किती सुरेख पद्धतीने शॉट खेळतात त्याच्यावर तुमचं नाव टिकलं जातं. पुढचा चेंडू कृष्णा मुंडे, यावेळेस मात्र सोयर मारा करतोय. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाकडे. एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. धावसंख्या 28 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. 67 धावा या फलंदाजाला करायच्या आहेत आणि हे दुसरं षटक मैदानात बघायला मिळतंय. तर आपण म्हणत होतो की ही स्पर्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून केली जात आहे. तर जिथे जिथे इंटरनेट पोहोचलंय, ओ हो हो हो, काय एफर्ट होते. या एफर्टला 100 पैकी 100 मार्क मिळणार आहेत. बघा, प्रयत्न केला गेला होता, यश मिळो ना मिळो ही पुढची गोष्ट आहे. प्रयत्न करणं हे तुमच्या हातात आहे. येथे मात्र स्वप्नील चाटेला यश मिळालं नाही. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत, स्वतःला अत्यंत झोकून देताना आपल्याला बघायला मिळाले. बॅटची बाहेरची कड घेतली होती की नाही घेतली होती, परंतु आपलं कार्य ते अत्यंत शिताफीने पूर्ण करतायत. प्रामाणिकपणा आहे त्यांच्या कामामध्ये आणि झेल टिपण्याचा प्रयत्न अत्यंत अफलातून होते. झेल टिपला नाही, झाला नाही ती वेगळी गोष्ट, परंतु प्रयत्न अत्यंत सुरेख होते. षटक इथं समाप्त झालंय. 2 षटकाचा खेळ संपलाय. 28 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर, आणि आता जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 39 धावेची आवश्यकता असणार आहे. तर इंटरनेट जिथे पोहोचलंय, म्हणजे 183 देश आहे जिथे इंटरनेट पोहोचलेलं आहे, आणि 183 देशामध्ये सुद्धा स्पर्धा बघितली जाते. माझे एक मित्र आहेत साजिद शेख, ते सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहेत आणि तिथून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, कारण की माझे सबस्क्रायबर आहेत ते. मी जिथे ते स्पर्धा करायला जातो तिथे नेहमी त्यांचा मेसेज आलेला असतो की आज कुठे बेडमध्ये आहेत का, आज कुठे नाशिकमध्ये आहेत का. तर त्यांची स्पर्धा बघणे म्हणजे तिथे ऑस्ट्रेलियामधून सुद्धा आपले सामने बघायला बघतायत लोक. तर बघा, आपल्या गावाचं नाव तिथपर्यंत पोहोचलंय, तर एक गावाचं नाव चांगल्या दृष्टीने लोकांनी बघावं
3 षटक संपलेले आहे. 32 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आपण बघा या पूर्वी एक 2 मिनिटं शांतता होती, कारण की आपण सर्व धर्मांचा आदर करतो. चा आवाज ऐकल्यानंतर 2 मिनिटासाठी इथे आपण शांत झालो होतो. 2 मिनिटापूर्वी आपण जी चर्चा करत होतो की 180 पेक्षा जास्त देशामध्ये स्पर्धेला बघितलं जात आहे, तर प्रत्येक ठिकाणी चांगल्या स्पर्धा होतात, मैदानात काही वादविवाद होतात, त्याचं इम्प्रेशन थोडंसं खराब होतं. परंतु बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील स्पर्धा म्हटली की अत्यंत सुरेख स्पर्धेचं नियोजन असतं. वारंवार मी म्हणत असतो की खेळाडूंनी दिलेली 7 खेळाडूंनी केलेलं सहकार्य हे नक्कीच स्पर्धा चांगल्या करण्यासाठी उपयुक्त ठरलेलं असतं. स्पर्धा करत असताना बऱ्याचशा ठिकाणी आपण जर स्पर्धा बघितल्या तर दुपारी 12 वाजता लाईव्ह चालू होतं, कारण की खेळाडू येतच नाही. परंतु केज तालुक्यामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून मी स्पर्धा करतोय. सकाळी 9 वाजता म्हटलं की 9 वाजता स्पर्धा चालू होत आहेत. आम्हाला पण कुठेतरी अर्धा तास उशीर होऊन जातो. कधी कधी आमच्या अगोदर संघ आलेला असतो, कारण की नियोजन अत्यंत सुरेख आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळाडू वेळेवर हजर असतात, वेळेवर सामने होतात. आणि बघा, युट्यूबच्या माध्यमातून जेव्हा स्पर्धा बघत असतात ना, तर स्पर्धक जे प्रेक्षक आहेत त्यांना तुमचा खेळ बघायचा असतो. तुम्ही चांगला खेळ केला तर नक्कीच तुमचं नाव 7 समुद्रा पलीकडे पोहोचणार आहे. चांगलं वर्तन, चांगलं आदर्श तुम्ही लोकांसमोर स्थापित करण्याचा प्रयत्न करत चला, जेणेकरून तुम्हाला पण लोक ओळखतील. आणि क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की ऑफ स्टंपवरचा चेंडू होता, सुरेख फटका, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. तिथे क्षेत्ररक्षक असेल, 1 धाव इथं पूर्ण केली. थोडंसं फंबल झालंय तिथं, परंतु शेवटी चेंडू अडवला गेलाय. आणि इथे मात्र पंच चेक करण्याचा प्रयत्न करतायत. बघूया पंचांचा निर्णय काय असेल. 2 धावा इथे असणार आहेत. 1च धाव पूर्ण केली आहेत का? दुसरे धाव घेतली नाही, थोडंसं फंबल झालं होतं. 2 घेतले. फिरोज भाई ध्यान दो. अच्छा, फिरोज भाईने बरोबर टाकलं होतं. 2 धावा घेतल्या गेल्यात. यावेळेस मात्र आला तसा फेकून दिला, चेंडू जातोय 6 धावेसाठी. येतोय खासदार चषकचा हा दमदार षटकार. सुरेख फटका, अत्यंत मिडल केलेला चेंडू. येथे पायावर टाकण्याचा प्रयत्न होता, बोट फिरवली गेली होती. बॅक ऑफ द हँड हा चेंडू टाकला गेला होता. येथे ऑफ स्पिन करायचा प्रयत्न होता, परंतु स्पिनच्या सोबतच चेंडूला उचलून फेकून दिलं 6 धावेसाठी. एक सुरेख फटका. या 6 धावेचा हल्ला नक्कीच फलंदाजाला कुठेतरी एक मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाणार आहे. माणिक शिंदे MS हा फलंदाजी करतोय, षटकार खेचतोय. 41 धावा. पुन्हा एकदा जोरदार फटका, पुल करायचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र चेंडू अपेक्षे अनुरूप आलेला नाहीये. उसळी थोडी जास्त घेतली गेली. हँडलला जाऊन चेंडू लागला, खाली टप्पा पडला आणि यष्टीरक्षक स्वप्नील चाटेकडून सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख यष्टीरक्षण बघायला मिळालं. 41 धावा. आता सामना जिंकण्यासाठी 26 चेंडू आणि 26 धावीची आवश्यकता असणार आहे. स्वप्नील गंभीरे गोलंदाजी करतोय, त्याचा सामना करतोय MS ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा सुरेख टायमिंग. बघा किती सुरेख फलंदाजी आहे माणिक शिंदेची. एक परफेक्ट मिडल केला जातोय चेंडूला. जसाच बॅटवर आला, बॅटवर आल्या आल्या त्या चेंडूवर 6 धावेचा शिक्का लागून जातोय. परफेक्ट मिडल करतोय, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. आणि पठाण सर, MS नावच काहीतरी वेगळंच आहे नाही का? पॉवर आहे, MS ब्रँड आहे, MS स्पोर्ट्स पण आहे चॅनल. आणि MS धोनी आणि MS म्हटलं का म्हणून नाशिक, मॅन फ्रॉम नाशिक. 47 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. आता मात्र जवळपास सामना आपल्या बाजूने झुकवण्यात माणिक शिंदे सज्ज झालेला आहे. 5 चेंडू आणि 14 धावेंवर फलंदाजी करतोय. स्वप्नील गंभीरेवर चढवलेला हल्ला येथे मात्र कर्णधाराला थोडस गंभीर केलंय का? आता मात्र काय करावं? 4 षटकाचा खेळ संपण्याच्या मार्गावर आहे.
इथे षटक संपलंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावा 2 बळीच्या मोबदल्यात आता 24 चेंडू आणि 16 धावीची आवश्यकता. अर्धशतक इथे पूर्ण झालेलं आहे. पुढचा गोलंदाज कृष्णा मुंडे. येथे मात्र धाव घेण्याची चपळाई दाखवली गेली. रणबिंदू विकेट सुरेख आहे आणि फलंदाजसाठीच गेले ते संग्राम. उर्फ शंभू पाटील, 7 फुटाचा माणूस. गोलंदाजी जर दिली ना तर असं वाटेल पहिल्या फ्लोअरवरून गोलंदाजी येते का काय. एकदम हायटेड गोलंदाज. अजून एक गोलंदाज आहे, त्यांचं नावच बच्चन ठेवलंय. धावसंख्या झाली 52 धावा, 22 चेंडू आणि 15 धावीची आवश्यकता आहे. शंभूच्या हातातली बॅट आहे ना, असं मला वाटतं छोट्या लहान मुलाची बॅट आहे त्यांच्या हातात, कारण की हाईटच एवढी का ती 35 इंचाची बॅट सुद्धा छोटी वाटते. यावेळेस जोरदार फटका. चेंडू हवेत, उंची जास्त, लांबी कमी आहे आणि लांगॉफचा क्षेत्ररक्षक आलेला आहे चेंडू खाली. माघारी परतावं लागेल MS ला. माणिक शिंदेला 18 या वैयक्तिक धावसंख्येवर. धावसंख्या झाली ती 52 धावा. येथे गडी बाद होतोय तिसरा. आणि आता मात्र कहाणी में ट्विस्ट. आता मात्र चेंडू जर असेच फलंदाज बाद होत गेले तर कदाचित मला वाटतं धावा करणं अवघड होतं की काय. सामना फसू शकतो, कारण की कधी कधी असं होतं की ओव्हर कॉन्फिडंट मध्ये गेल्यानंतर कधी कधी सामना फसतो सुद्धा. इझी घेतलं गेलं नाही पाहिजे. येथे मात्र आता कर्णधार SG बाजीगरचा कर्णधार म्हणजेच राकीब इनामदार फलंदाजीसाठी गेलेला आहे. आणि आम्ही राकीबला सकाळी विचारलं की नेहमी तू सलामीला फलंदाजीला येत असतो, आता मात्र का खालच्या नंबरवर फलंदाजीला येतोय. तर म्हणे मला कसं तरी कुठेतरी धोनीची आवड आहे, धोनीचा फॅन आहे मी, आणि मला धोनी सारखंच काहीतरी करायचंय. आणि जसं धोनी कधी आपल्याला सलामीला बघायला मिळाले नाहीत, आणि कर्णधार पद करत असताना दुसऱ्यांवर टाकलेली जबाबदारी फार महत्वाची असते. यावर सुरेख फ्लिक केलेला गेला चेंडू ऑन साइडला. 1 धाव पूर्ण केली. पहिल्या चेंडूवर घेतलेला रन नक्कीच आत्मविश्वास वाढवणार आहेत. आणि एका धावेने शंभूकडे आता मात्र कामगिरी सोपवली गेली आहे. तर 53 या धावसंख्येवर धावसंख्या जाऊ स्थिर आलेली आहे. बघा यानंतरचा होणारा सामना तर यानंतरचा होणारा सामना यलगार क्रिकेट क्लब वर्सेस शालू SBI. शालू SBI संघाची गोलंदाजी असणार आहे. तर शालू SBI चे सर्व खेळाडू त्यांनी लगेच मैदानाचा ताबा घेण्यासाठी तयार व्हायचंय. जोफ्रा आर्चर कुठे झोपले असतील तर लगेच तयार व्हा, म्हणजे सामन्यामध्ये लगेच पहिल्या चेंडूवर बळी टिपण्यासाठी तुम्ही तयार राहणार आहात. 53 धावा, 3 गडी बाद. टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलाय. तिथे क्षेत्ररक्षक असणार आहे. 1 धाव नक्कीच इथे मिळते, परंतु फटका
सुरेख होता. अत्यंत सुरेख आवाज आला ज्यावेळेस बॅटला चेंडू आदळला. 5 षटकाचा खेळ संपलाय. 54 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. आता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता असणार आहे. चला वेळ वाया घालवायचा नाहीये. विनंती असेल आपण वेळेचं लक्ष द्यायचंय. आज जरी 4 सामने आपल्याला पूर्ण करायचे असले तरी 2 वाजलेले आहेत आणि आतापर्यंत 2च सामने पूर्ण झालेत. मध्ये जो वेळ गेला त्या वेळेचं आपल्याला कुठेतरी चला सामना सुरू करायचा आहे. वेळ वाया घालवायचा नाहीये. पहले बॉल पे डॉट, दूसरे बॉल पे सिंगल, बॉल पे विकेट, डॉट. बघा इथे स्कोररची भूमिका करत असताना आमचे फिरोज भाई होते आणि त्याच्यानंतर आलेत आपले डॉक्टर नदीम अन्सारी. दोन्ही अत्यंत अचूक कामगिरी करतायत. एक एक चेंडूवर त्यांचं लक्ष आहे आणि पंच सुद्धा अत्यंत परफेक्ट कामगिरी करतायत. त्यांच्याकडून सुद्धा चुका होत नाहीये. परंतु माणूस आहे, माणसाकडून चुका होत असतात. परंतु प्रयत्न असतो की चुका जितक्या टाळता येतील तितक्या टाळायचा प्रयत्न असतो. षटक इथे संपलेला आहे. 5 षटकाचा खेळ संपलाय. शंभू चेंडू हवे आणि जाणार आहे सरळ सीमा रेषा पार. खासदार चषकचा हा षटकार. नक्कीच शंभूसाठी इथं गाणं तयार करून ठेवलं होतं, परंतु कॉमेंट्री करत असताना मी मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी नाहीये शरकत भाई. कॉमेंट्री करायची, गाणे बिन वाजवायचे आणि सोबतच ऑपरेटिंग करणं म्हणजे शक्य होत नाही. परंतु षटकार इथे आलाय. शंभूने चांगला षटकार खेचलाय. या 6 धावेने धाव संख्या आता मात्र फक्त 7 धावीची आवश्यकता असणार आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता तिथे, कारण की क्रॉस बॅटेड शॉट खेळला गेला होता, परंतु चेंडू बॅटवर आला नाही. एका धावेने निर्धाव चेंडू आलेला आहे. धाव संख्या झाली ती 60. आता जिंकायला हवा त्या 7 धावा. शंभू म्हणतोय रकीबला की तू फक्त माझी साथ दे, मी माझं काम करणार. इथे चेंडू यावेळेस सुरेख चेंडू, ब्लॉक होल चेंडू, ऑफ स्टंप युजवा एसटीचा चेंडू. येथे मात्र पंचांनी सोयर घोषित केला गेलाय. रिव्ह्यू इथे मात्र संपलेला आहे. कुठल्याही फलंदाज क्षेत्ररक्षकाकडे रिव्ह्यू शिल्लक संपलेला आहे. रिव्ह्यू घेतला होता तो संपलेला आहे. आता रिव्ह्यू घेण्याची चान्स नाहीये. रिव्ह्यू संपला होता ना. बॅट्समन रिव्ह्यू घेतला याच्या अगोदर एक रिव्ह्यू. ओके 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 ओके. स्क्वेअर लेग पंच सुशील सरांनी लगेच सांगितलंय की फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू बाकी आहे आणि चेक केलं जाईल नक्कीच. हा चेंडू ब्लॉक आहे, फेअर आहे की अनफेअर आहे बघावं लागेल. ओहो ओहो ओहो, इथे मात्र पंचांना निर्णय मागे घ्यावा लागेल. चेंडू हा फेअर डिलिव्हरी आहे, कारण की ऑफ स्टंपच्या लाईनच्या अत्यंत काही इंच आत पडलेला चेंडू आहे, म्हणजे हा फेअर डिलिव्हरी असणार आहे. पंच निर्णय घेत आहेत मागे. बघा याच्याच 2 मिनिटापूर्वी मी सांगितलं की पंच अचूक कामगिरी करतायत, कुठे चुका होत नाहीये. आणि माणूस आहे, चुका होतात, माणसाकडून चुका होतात, चुकतो तोच माणूस, परंतु चुकीला मान्य करतो तो देव माणूस. आणि इथे पंचांनी लगेच आपली चूक मान्य केली, माघार घेतली, आपला निर्णय मागे घेतलाय. रिव्ह्यू इथे सक्सेस झालेला आहे, म्हणजे फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू कायम असणार आहे. 1 धाव इथे पूर्ण केली गेली, तर धाव संख्या झाली ती 61 धावा. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 6 धावीची आवश्यकता आहे. 14 चेंडू 6 धावा. रकीब ऑन स्ट्राईक. हो, परंतु इथे रकीबने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फक्त दिशा दिली आणि तिथे झेल सुटलाय, परंतु 1 धाव इथे पूर्ण केली गेली दोन्ही फलंदाजाकडून. आणि रकीबला जेव्हा विचारलं की खाली फलंदाजासाठी काय येतो, तर तो म्हटला की धोनी मला आवडतो आणि धोनी जसा मॅच फिनिश करतो तशी काही माझी इच्छा आहे. इथे मात्र धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश होते की नाही बघावं लागेल. आता मात्र जिंकण्यासाठी
क्रॉस बॅटेड फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव असणार आहे. षटक इथे समाप्त होतोय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. 12 चेंडू मध्ये 5 धावीची आवश्यकता असणार आहे मित्रांनो. 12 चेंडू आणि 5 धावीची आवश्यकता. नक्कीच या 5 धावा जमवण्यासाठी सोप्या वाटत असल्या तरी कधीतरी असे सामने सुद्धा फिरवले गेलेत. गोलंदाजीच्या जोरावर अशा प्रकारचे सामने सुद्धा बरेचशा वेळेस बघितले गेले की गोलंदाज 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता असताना सुद्धा मॅच टाय केली गेली. काही गोलंदाज असे आहेत की ज्यांनी ही कामगिरी केली गेली. आणि आम्ही ज्या जिल्ह्यातून येतो पठाण सर, तेथील हेड अँड टेल संघ आहे. त्या हेड अँड टेल संघाने विचारलं की तुम्ही टार्गेट चेस करताना कशा प्रकारची रणनीती असते. तर ते म्हणतात आम्ही टार्गेट चेस करायचा विचारच करत नाही, आम्ही मॅच टाय करायचा विचार करतो. कारण की आमच्याकडे आहे अभिजित दुबे, सुपर ओव्हरचा खतरनाक गोलंदाज. तर कधी कधी फलंदाज असे सुद्धा संघ असे सुद्धा कार्य करतात. मॅच टाय करण्यापेक्षा, मॅच पूर्ण करण्यापेक्षा टाय होली तरी बरं होईल. इथे चेंडू मात्र वाईड असणार आहे. पंचांनी वाईड घोषित केलाय. स्वप्नील साठे स्वतः गोलंदाज आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 5 धावेची आवश्यकता असताना रकीबला गोलंदाजी करताना हा चेंडू वाईट टाकला गेलाय. पटकलेला चेंडू, परंतु चेंडू गेला सरळ. यष्टीरक्षकाकडे जोरदार अपील केली गेली आहे, परंतु पंचांनी इथे नकार दिलाय. पंच इथे पाय वळवतायत, डिस्कशन करायला नक्कीच गेले. ते दोन्ही पंच एकमेकांशी चर्चा करतील. अल्ट्रासाठी रिव्ह्यू तर नाहीये, परंतु नक्कीच येथे दोन्ही पंच चर्चा करतील आणि त्यांच्या मनात काय असेल ते बघावं लागेल. तो दोन्ही पंच आता चर्चा झालेली आहेत. पंच पॉइंटवर येऊन आपल्या मार्कवर येऊन आपला डिसिजन कळवतील. पंच सुशील नरडे सर, मॅन फ्रॉम कारंजा वाशिम येथून पंच आलेले आहेत. एक चांगले पंच आहेत, स्कोरलेग पंच आहेत. अमोल पाटील सर भूम परांडा इथून ते आलेले आहेत. तर इथे बाद गडी होणार नाहीये, कारण की चेंडू हाताला लागून गेला होता आणि मॅच फिनिशेस ऑफ हिज स्टाईल म्हटलं जातं. मी म्हटलं होतं की धोनीचा फॅन आहे, धोनी सारखं कॅप्टनशिप करतोय, धोनी सारखं फलंदाजीसाठी उशिरा येतोय. तर मॅन रकीब इनामदार 6 षटकार खेचत सामना संपवतोय. शालू SBI संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. रोहन वैरागे 7 चेंडू 24 धावा 2 षटक 4 विकेट. 21 धावा खर्च करत 4 फलंदाज बाद केलेत. तर रोहन वैरागे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा खिताब घेण्यासाठी त्यांनी लगेच मंचावर यायचंय. सही झाला का अभ्यास? त्याचा अभ्यास भाऊ, खूप काम असतात, पप्पाला मदत करावी लागते. आणि रात्री वेळ असतो तर लाईटच नाही राहत. लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे इथं. काय लाईट नाही राहत त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, काय नाही. आणि दिवसभर काम राहतं तर दिवसभर अभ्यास करतात नाही. खरं आहे बरं का ते पण. काकाने इन्व्हर्टर घ्यायला लाव ना. अरे इन्व्हर्टर घ्यायचं आहे पण कुठं घ्यावं हेच समजत नाही. टेन्शन घेतो, मी सांगतो बॅटरी कुठे घ्यायची ती. थांब, मला गायला चारा टाकू दे, मग सांग मला कोणचं दुकान आहे. चल. कोणचं दुकान आहे रे ते? अरे ते न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी. हो का? त्याचं तर मी नाव ऐकलेलं आहे. जरी कमी असेल त्यांच्याकडे सगळे फायनान्स उपलब्ध आहे. फायनान्स ते पण 0% व्याजदराने. काय बोलतो? पप्पांकडून पैसे कमीच होते. अरे कोणचं दुकान म्हणलं तू ते? गुरुदत्त बॅटरी एजन्सी केज. अरे ती मुलींची का? अरे तिचं नाव खूप ऐकलेलं आहे मी, फक्त जायला वेळ मिळत नाही. वेळ मिळाला मला जायचंच आहे. तिथे खूप भारी भारी बॅटरी असतात, गॅरंटीच्या असतात. केजचीच ना ती? तर मी पण चाललोय न्यू श्री गुरुदत्त बॅटरी एजन्सी, तुम्ही पण या. तर सांगतो धारूर रोड गणपती मंदिरा शेजारी केज, जिल्हा बीड. आम्ही पण चाललोय, तुम्ही पण या. नक्की या, भेट देऊन जा.
चला मॅन ऑफ द मॅच इथे दिलं जाते रोहन वैरागे हा ठरतोय या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड देण्यासाठी इथे या संघाचे ओनर SG बाजीगर संघाचे ओनर शाहरुख इनामदार आणि शहानवाज सौदागर यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच दिलं जातोय रोहन वैरागे यांना. 4 बळी टिपलेत, 21 धावा स्वतःच्या आणि डबल एक्सेलचा टी शर्ट दिला जातोय. म्हणजे कुठेतरी अंगकाठी एकदम धाकड धिप्पाड आहे, धडधाकट आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड इथे दिला गेलाय. तर जाऊया सामन्याकडे. पुढचा सामना होणार आहे शालू SBI